हं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वेळी आपण टी एनची टर्म काढली होती. टी एनचा फॉर्म्युला वापरून उदाहरणं कशी सोडवायची. आता ह्या पुढच्या टॉपिकमध्ये सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स ऑफ ॲन ए पी हे आपल्याला शिकायचं आहे. मग एन टर्मची सम करण्यासाठी आपल्याजवळ काही टेक्निक असतात. समजा एखाद्या ऑड नंबर किंवा इवन नंबरचं जर आपल्याला ॲडिशन करायचे असेल तर प्रत्येकाची आपण बेरीज करत नाही बसत. फॉर एक्झाम्पल 1, 3, 5, 7 असे हे ऑड नंबर दिलेत. प्रत्येक यांची सगळ्यांची 1 to 100पर्यंतची बेरीज आपल्याला ऑड नंबरची करायची असेल तर आपण 1 + 3, 3 + 1 + 5 अशा बेरीज आपण करत नाही. याच्यासाठी काही टेक्निक असते आणि मग ही टेक्निक वापरण्यासाठी आपल्याला सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स कशी काढतात ते आपल्याला पाहायचं आता. सपोज फर्स्ट एक्झाम्पल, व्हॉट इज द पॉझिटिव्ह इंटिजर्स. इंटिजर्स फ्रॉम 1 to 100. काय आपला प्रश्न, व्हॉट इज द पॉझिटिव्ह इंटिजर्स फ्रॉम 1 to 100. म्हणजे 1 to 100 मधले पॉझिटिव्ह इंटिजर्सची ॲडिशन किंवा सम किती येते. कॅन यू गेस विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर. लेट एस बी द denote एस बी द डिनोट द सम. म्हणजे एस हा आपण कशासाठी वापरायचा, समसाठी. सो वी कॅन राईट एस इज इक्वल टू 1 + 2 + 3 + 4 + 99 + 100. कितीपर्यंत आपल्याला दिलेल्या आहेत त्या 100पर्यंत. सपोज this is the first equation and then reverse the numbers to write. म्हणजे हे नंबर आपल्याला आता रिव्हर्स घ्यायचे आहेत. म्हणजे कसं येईल, एस इज इक्वल टू 100 + 99 + 98 असे नंबर करत करत आपल्याला +3 + 2 + 1 हे इक्वेशन आपल्याला सेकंड मांडता येईल. आपल्याला ह्या पॉझिटिव्ह इंटिजर्स 1 to 100पर्यंतची सम बघायची. मग आता ह्या इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंडची काय करायची, ॲडिशन इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. आता इक्वेशन फर्स्टची जी फर्स्ट टर्म आहे आणि इक्वेशन सेकंडची जी फर्स्ट टर्म आहे ह्या दोघांची ॲडिशन करायची. म्हणजे ह्या एसची पण ॲडिशन होईल. एस + एस म्हणजेच काय होईल तो 2s. म्हणजे 100 + 1 + 99 + 2 अशी बेरीज आपल्याला सगळी करून शेवटी परत आपला नंबर काय ॲड होईल, 2 + 99 + 1 + 100. या अशी सगळ्यांची बेरीज जर आपण बघितली तर एस + एस 2s, या दोघांची ॲडिशन 101, या दोघांची ॲडिशन 101, असं सगळ्यांची ॲडिशन जर तुम्ही केली तर ती आपल्याला 101 मिळते. म्हणजे ती किती मिळते, 100 टाइम्सपर्यंत. सो एस इज इक्वल टू 100 × 101. हा 2 इकडे मल्टिप्लाय आहे, तो इकडे डिव्हाइड होईल. म्हणजेच या दोघांचा मल्टिप्लिकेशन करून त्याला डिव्हाइड बाय 2 करायचा. म्हणजेच आपल्याला 5000
50 ही आपल्याला या 1 to 100 पॉझिटिव्ह इंटिजर्सची सम मिळते. ही सोपी टेक्निक वापरून आपल्याला जी सम असते फर्स्ट एंड टर्मची ती आपल्याला काढता येते. हे झालं आपलं नंबर्समधलं सम कशी शोधायची त्याचं. बट we will now use the same technique to find the sum of first 8 terms. Therefore, this is the new technique in find to n terms. a plus d, a plus 2d हे आपण मागच्या वेळी पण बघितलंय. म्हणजेच याचा अर्थ a plus n minus 1d इथपर्यंत आपल्याला ती सिक्वेन्स मांडता येते. म्हणजे येस पुन्हा आता यांची ॲडिशन म्हणजे a plus d, a plus 2d. जसं आपण नंबरचं केलं तसंच आपल्याला ही एन टर्म करण्यासाठी हे फॉर्म्युले वापरायचे. n minus 1d हा इक्वेशन फर्स्ट झाला. आता याचं पुन्हा रीरायटिंग करायचं म्हणजे किंवा रिव्हर्स नंबर मांडायचे. म्हणजे पुन्हा आपलं काय येईल, s इज इक्वल टू a प्लस n मायनस 1d प्लस a प्लस n मायनस 1d. म्हणजे हे सगळे ॲडिशन करत करत आपल्याला पुन्हा a प्लस d प्लस a म्हणजे फर्स्ट टर्म या पद्धतीने आपल्याला ती ॲडिशन करता येते. पुन्हा ॲड इक्वेशन 1 अँड इक्वेशन सेकंड. मग ह्या दोघांची पुन्हा ॲडिशन केल्यानंतर s प्लस s मीन्स 2s इज इक्वल टू 2a प्लस n मायनस 1d प्लस 2a प्लस n मायनस 1d. म्हणजे ही सगळ्यांची ॲडिशन ही सेम येते. ही ॲडिशन्स किती टाईम्सपर्यंत येईल, n टाईम्सपर्यंत. म्हणजे 2a प्लस n मायनस 1d हाऊ मेनी टाईम्स, n टाईम्स. पुन्हा 2s इज इक्वल टू म्हणजे ही n टाईम्स आल्यानंतर आपल्याला n इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1d ह्या पद्धतीने आपल्याला काढता येते. सो द सम ऑफ द फर्स्ट n टर्म्स ऑफ ॲन AP इज गिवन बाय s इज इक्वल टू हा s पुन्हा आपल्याला इकडे डिव्हाइड करायचा. म्हणजे 2a प्लस n मायनस 1d हा फॉर्म्युला आपल्याला सम काढण्यासाठी वापरता येतो. हा एक फॉर्म्युला झाला. पण समजा अजून एक शॉर्ट मेथडमध्ये जर आपल्याला फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म दिलेली असेल तर आपल्याला अजून एक दुसरा फॉर्म्युला वापरता येतो. म्हणजे तो कसा, वी कॅन ऑल्सो राईट ॲट दिस. सपोज s इज इक्वल टू n/2. आता हा 2a म्हणजे याचा अर्थ काय झाला, a प्लस a प्लस n मायनस 1d हा ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजे s इज इक्वल टू n/2. आता हा जो फॉर्म्युला आहे आपला a प्लस n मायनस 1d हा कोणाचा फॉर्म्युला होता, tnचा. म्हणजे आपण याच्या ऐवजी tn पण लिहू शकतो. म्हणजे n/2 a प्लस, आता इथे a म्हणजेच आपली फर्स्ट टर्म आहे. म्हणजे आपला हा इथे an हा पण फॉर्म्युला येऊ शकतो. और s इज इक्वल टू n/2 t1 प्लस tn हा पण आपल्याला फॉर्म्युला वापरता येतो. म्हणजे समजा एखाद्या उदाहरणामध्ये डायरेक्ट फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म दिलेले असेल तर आपल्याला a आणि d काढण्याची आवश्यकता नाही, तर आपण हा फॉर्म्युला वापरून उदाहरणं सोडवू शकतो. म्हणजे सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ ॲन AP काढण्यासाठी आपल्याला हे दोन्ही फॉर्म्युले
महत्त्वाचे असतात. Practice set 3.3. First question. The first term of an AP is 6 and the common difference is 3 respectively, and find S27. आता एक ॲक्टिव्हिटी पुस्तकात दिलेली ॲक्टिव्हिटी तुम्हाला 2-3 मार्कांसाठी असते, म्हणजे तुम्हाला फक्त ते बॉक्स भरायचे असतात, पण ते बॉक्स भरण्यासाठी उदाहरण सोडवणं आवश्यक असतं. Here A is equal to 6. A means first term, D means common difference and S27 आपल्याला काढायचा आहे. SN चा कोणता फॉर्म्युला वापरू आपण आता? पहिला, म्हणजे A आणि D दिलेला आहे. SN is equal to n/2. या फिल इन द ब्लँक्समध्ये आपल्याला आता काय भरायचं आहे? काय फॉर्म्युला आहे आपल्याला? SN is equal to n/2 2A plus n-1 D. पुस्तकात ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. 2A 2 इंटू A मीन्स 6, म्हणजे ही काय झाली व्हॅल्यू तुमची 12, प्लस n किती आपला दिलेला, आपल्याला किती काढायचं आहे? 27 मायनस 1 मल्टिप्लाय, पुन्हा एक असा बॉक्स दिलेला आहे, म्हणजे D आपला किती आहे? 3 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू 27/2 मल्टिप्लाय, आता 12 प्लस 20 मायनस 1 26 मल्टिप्लाय 3 इज इक्वल टू 27/2 मल्टिप्लाय, पुन्हा एक बॉक्स दिलेला आहे. या 26 मल्टिप्लाय 3 78 प्लस 12 या दोघांची ॲडिशन ही काय होते? 90, म्हणजेच 27 मल्टिप्लाय ह्या 2ने याला मल्टिप्लाय डिवाइड करायचं, म्हणजेच काय झाला? 45 इज इक्वल टू S27. पुन्हा एक बॉक्स दिलेला आहे. ह्या बॉक्समध्ये आपल्याला या दोघांचा मल्टिप्लिकेशन काय येईल? 12 15. ही अशी ॲक्टिव्हिटी दिलेली असली की आपल्याला फक्त बॉक्स भरायचे आहेत, त्याच्या आधी आपल्याला एक एक्झाम्पल हे सोडून बघायचं असतं. सेकंड क्वेश्चन. Find the sum of the first 123 even natural numbers. 123 even natural numbers आपल्याला यांची सम शोधायची. मग इवन नंबर मीन्स 2 4 6 8 2n पर्यंत, म्हणजे हे झाले इवन नॅचरल नंबर्स. हियर ए मीन्स आपला काय असतो? T1 आपला काय आहे? 2, T2 आपला आहे 4, T3 आपला आहे 6, असे आपल्याला T4 T5 T6 पर्यंत काढता येतात. याचा कॉमन डिफरन्स या दोघांमधला काय येतो? 2 येतो, आणि n आपले काय आहे? 123. आपल्याला SNचा पहिलाच फॉर्म्युला वापरायचा आहे. SN इज इक्वल टू n/2 2A प्लस n-1 D. Therefore n means आपला काय आहे? 123 123/2 2 इंटू A आपला काय आहे? 2 प्लस n आपला काय आहे? 123 मायनस 1 मल्टिप्लाय D
मीन्स 2. ते आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. 123 अपॉन 2, 2 इंटू 2 4 प्लस या दोघांची सबस्ट्रॅक्ट 122 मल्टिप्लाय 2 इज इक्वल टू 123 अपॉन 2 4 प्लस या दोघांचा मल्टिप्लिकेशन 404 123 अपॉन 2 मल्टिप्लाय ह्या दोघांचे ॲडिशन 248 therefore is equal to 123 upon 2 multiply 248. 2 1 are 2, 2 1 are 2, 2 2 are 4, 2 4 are 8. 123 multiply 124. therefore s आपला काय काढायचा आहे 123 इज इक्वल टू या दोघांचा मल्टिप्लिकेशन 15,252 हे आपल्याला काढता येतं. थर्ड इक्वेशन सेम आहे, थर्ड एक्झाम्पल सेम आहे. आता आपण फोर्थ घेऊ. इन एन AP 19th टर्म इज इक्वल टू 52. मी शॉर्टकट लिहिते. अँड 38 टर्म is equal to 128. Find the sum of first 56 terms. मागच्या वेळी आपण TNचा फॉर्म्युला जेव्हा काढलं तेव्हा असं एक उदाहरण पाहिलं होतं. म्हणजे TNसाठी आपल्याला इक्वेशन तयार करून ते आधी सोडवायचं आणि मग इथे सम काढायची. इथे फर्स्ट टर्म ए आणि कॉमन डिफरन्स काय असेल डी असेल. बघा फर्स्ट टर्म ए अँड कॉमन डिफरन्स इज इक्वल टू डी. T19 आपला काय आहे 52 अँड T38 आपली काय आहे 128 आणि आपल्याला काढायचं आहे फर्स्ट 56 टर्म्स काढायचे आहेत. आता आपल्याला सुरुवातीला TNचा फॉर्म्युला वापरायचा आहे. TN इज इक्वल टू A प्लस n-1 D. TN म्हणजे आपलं पहिली टर्म काय आहे T19 is equal to A plus 19 minus 1 D is equal to A plus 18D. But T19 आपला काय आहे 52. therefore A plus 18D is equal to 52. हे झालं आपलं इक्वेशन फर्स्ट. तसंच पुढची टर्म काढण्यासाठी आपल्याला पुढची टर्म आहे आपली T38. त्यासाठी पण A प्लस 38 मायनस 1 D A प्लस 37 D. पण T38 काय आपल्याला 128 दिलेली. therefore A प्लस 37 D इज इक्वल टू 128. हे इक्वेशन सेकंड करता येईल.
मग इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड यांची काय करायची, ॲडिशन करायची. ॲडिंग इक्वेशन फर्स्ट and equation second. A plus 18D is equal to 52. A plus 37D is equal to 128. ह्या दोघांची ॲडिशन, कुठलीच टर्म सेम नाही आहे म्हणजे आपल्याला डायरेक्ट ॲडिशन करावं लागेल. 2A plus 55D इज इक्वल टू 180. कारण आपल्याला पुढे जेव्हा इक्वेशनमध्ये ही जर टर्म मिळाली तर आपल्याला त्याची डायरेक्ट व्हॅल्यू टाकता येऊ शकते. नाव एस एनचा फॉर्म्युला आता वापरायचा आहे. एस एन इज इक्वल टू एन अपॉन 2A प्लस एन मायनस 1D. आपल्याला आता कोणती टर्म काढायची आहे, 56. एस 56 इज इक्वल टू एन मीन्स 56 अपॉन 2. आपल्याला आता ए माहीत नाही, डी माहीत नाही, म्हणून 2A प्लस 56 मायनस 1D इज इक्वल टू 28. 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 8 जा 2 2 जा 4 and 2 8 जा 16. 2A प्लस 55D. बघा ही टर्म मिळाली आपल्याला. मग आता 28 2A प्लस 55D म्हणजेच आपलं काय आहे, 180. म्हणजे आपण ती व्हॅल्यू इथे टाकू शकतो डायरेक्ट. म्हणजेच आपल्याला एस 56 इज इक्वल टू या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येतो, 5040. म्हणजे हे आपल्याला हे इक्वेशन जर 3 मांडायचं असेल तर आपण इथे लिहू शकतो फ्रॉम इक्वेशन 3. म्हणजे इक्वेशन 3ची व्हॅल्यू आपल्याला इथे टाकता येते. म्हणजेच एस 56 आपल्याला अशा पद्धतीने काढता येते.